जाऊन येऊन का गेलाच नाही ना. आणि मग भाषा म्हणलं चला जाऊन वरतं. मग काय चला म्हणून वरतं. मग मी पूजाचं सामान वगैरे धरलो महादेवाजवळ नारळ फोडासाठी आणि चला म्हणलं. मग तर पण थोडंसं फोटोसाठी एक व्हिडिओ बनवला थोडंसं आणि चला म्हणलं. हात चढता चढायलाच नाही तर पाणी प्यायला लागला. मग काय मग पोचलो नेतपर्यंत या झाडापर्यंत पडलेल्या आणि मग समोर जातच जाता मी बिना चपलानंच, बाकीचे चपला नाही आहेत आणि बिना चपला नाही आहेत काही, आणि चपला घसरत होत्या. मग काय चला म्हणलो ना अजून त्याला आता मंदिर दिसणं बंद होते आणि त्या मोठ्या गोट्याजवळ गेल्यावर मंदिर दिसते बाय. मोठ्या गोट्याजवळ आणि मग काय समोर आणल्यावर थोड्या वेळ विश्रांती घेतलं या दगडाच्या खालदा आणि मग चला म्हणलं. आणि महादेवाचे दर्शन म्हणल्यावर कसं सोप्या पद्धतीनं होणार तर नाहीच. बुडक्या बाई कायच्या बाई सांगतेस तू आम्हाला. चढ आले का एवढे आले नाहीत रे. 4 8 12 जण चला. तेथून नाही दिसत आहे, इथून दिसते. आणि माझ्या मोबाईलचा कॅमेरा एवढा चांगला नाही आहे का तिथून दिसाल, पण तिथून डोळ्याने दिसते. मग काय अखेरकार आम्ही महादेवाजवळ येऊन पोहोचलो. मग पोहोचल्यावर मस्तपैकी एक फोटो काढलो अशी आली नारळवाली आणि मग पूजा वगैरे केलं. एवढे जण मिळून नारळ वगैरे फोडलो. मी नारळ दुधाचा होता तर नारळाला पाणी महादेवावर टाकलो थोडा आणि मग हा प्रसाद वाढत होता. ओम नमः पार्वती पते हर हर. प्रसाद खाया आणि मग हा भेटला. टॅग करा भूषणला. हा अर्धी प्रसाद जिरवून टाकला. मग काय फोटो वगैरे काढलो आणि चला म्हणलो ना या दगडातून खालतं उतरून जावा. मग खालतं आल्यावर